सर्वाधिक पुराचा फटका मराठवाड्याला बसलाय। बीडमध्ये देखील त्याची तीव्रता जास्त आहे। सिंदफणा नदीकाठच्या कुर्ला गावामध्ये 40हून अधिक नागरिक पुराच्या पाण्यात अडकलेत। त्यांना काढण्यासाठी एनडीआरएफचं पथक दाखल झालंय। बचाव कार्य अगदी युद्ध पातळीवर सुरू आहे। त्याची दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी एनडीआरएफचं पथक आलं। 75 जण पुरात अडकले। बघा आता रात्र आहे, 7 वाजलेले आहेत, तरी देखील आता रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे। एनडीआरएफचे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावलेले आहेत। सिंदफणाचा वेढा आहे। सिंदफणा नदीचं पुराचं पाणी ते गावात शिरलेलं आहे। एकूण 75 जण या पुरात अडकल्याची माहिती समोर आली आहे। पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्याचे काम जे जर काही स्ट्रेचर जे आहे ते बाहेर आणलेलं आहे, जे की एनडीआरएफचं स्ट्रेचर आहे। नागरिक आलेले असेल किंवा काही दुखापत झालेली असेल त्यांच्या अगोदर त्यांची काळजी घेण्यासाठी स्ट्रेचर जे आहे काही नागरिकांना पाण्यामधून बाहेर आलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर कुर्ला भागामध्ये दृश्य आहे। याच भागामधून आपण दाखवण्याचं काम करत आहोत, कारण 75हून अधिक नागरिक जे आहेत ते पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते। काही नागरिकांना आता रेस्क्यू करून बाहेर काढलेलं आहे। त्या नागरिकांसाठी स्ट्रेचर लागतं, ते स्ट्रेचर देखील या ठिकाणी आपण बघू शकतो। एनडीआरएफचा पथकाकडून आणलेला आहे। स्ट्रेचर आपण बघू शकतो कशा पद्धतीनं स्ट्रेचर इथं मांडलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर या ठिकाणं जे नागरिक तिथले होते त्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन राबवलेलं आहे। आता काही नागरिक देखील बाहेर आलेले आहेत। त्यांच्या काळजीसाठी या ठिकाणी जे स्ट्रेचर आहे ते स्ट्रेचर टाकलेलं आहे। संपूर्ण दक्षता जी आहे ते एनडीआरएफच्या पथकाकडनं घेतल्याचं पाहायला मिळत नाही, कारण कुर्ला भागामध्ये जे गाव कुर्ला म्हणून गाव आहे हे सिंदफणामध्ये आमचे बीडचे प्रतिनिधी योगेश काशीदादी सकाळपासून जिथं पूर स्थिती आहे तिथून रिपोर्टिंग करतायत आणि इत्थंभूत सगळी ग्राउंड लेवलची माहिती देत आहेत। बघा आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।